कविता आणि गाणी मुलांना लय आणि कृतीसह शब्दसंग्रहांचे कौशल्य वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे त्यांची भाषाही विकसित होते. विविध विषय समजून घेण्याचा आणि माहिती मिळवण्याचा कविता हा एक छानसा मार्ग आहे. हे लक्षात घेऊन आज आपण मुलांबरोबर एक कविता म्हणणार आहोत, ज्यामध्ये मुले कोणत्या गोष्टी स्वतः करू शकतात आणि कोणकोणत्या गोष्टी प्रत्यक्षात स्वतः करतात हे समजेल. याशिवाय कविता म्हणताना केलेल्या शारीरिक हालचालीमुळे त्यांच्या स्नायूंचा विकास देखील होईल. आजची कविता 2 ते 3 वेळा मुलांबरोबर ॲक्शन करत म्हणजेच कृतीद्वारे म्हणून घ्या. चला तर बघूया ही ताई मुलांबरोबर हा उपक्रम कसा घेत आहे ते. मुलांनो, आज आपण एक छानशी कविता म्हणणार आहोत. पण त्याआधी तुम्ही मला सांगायचंय की आपण कोणकोणत्या गोष्टी स्वतः करतो. जसं माझे दात मी स्वतः घासते आणि माझे मी स्वतः आवरते. हा, तसं हिमांशू तू सांग बरं, तू काय करतो स्वतः? छान. आणि तू? शाबास, खूप छान. मग आता आपण ह्याच गोष्टीवर कविता म्हणणार आहोत. हा, कवितेचं नाव आहे माझे मी स्वतः करतो. करायची सुरुवात. बघा मी काय काय करू शकतो. बघा मी काय काय करू शकतो. दात मी माझे स्वतः घासतो. दात मी माझे स्वतः करतो. केस विंचरून मी नीट बसतो. केस विंचरून बसतो. स्वतःचे मोजे मी स्वतः घालतो. स्वतःचे मोजे मी स्वतः घालतो. पायात बूट छान चढवतो. पायात बूट छान चढतो. माझा खाऊ मी स्वतः खातो. माझा काम मी स्वतः खातो. माझं काम मी स्वतः करतो. माझा काम मी स्वतः करतो. खेळणी माझी मी जागेवर ठेवतो. खेळणीमध्ये मी जागेवर ठेवतो. सायकल माझी मी स्वतः चालवतो. सायकल चालते मी स्वतः चालतो. आशा आहे की तुम्हाला ही कविता आवडली असेल. उपक्रम मजेदार करण्यासाठी आपण मुलांशी ते स्वतः करू शकतील अशा इतर गोष्टींबद्दल देखील बोलू शकता. पुन्हा भेटू एक नवीन उपक्रम घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.